तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात अन्नसाखळीप्रमाणे प्राण्यांसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक हिंस्र प्राणी या अभयारण्यात वास्तव्यास आहेत, ज्यामध्ये अस्वल, बिबट यासह इतर प्राण्यांचा समावेश आहे। तर गेल्या काही दिवसांपूर्वीच वन्यजीव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात PKCT1 नावाचा 35 महिने वयाचा वाघ आणला आहे। बुलढाणाकरांनी यांचे नामकरण धुरंधर असे केले आहे। जंगल पर्यटनादरम्यान काही पर्यटकांना आज या धुरंधर वाघाचे दर्शन झाले आहे। यामुळे पर्यटकांमध्ये हे उत्साहाचे वातावरण असून जंगल पर्यटनामध्ये देखील वाढ झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण। नमस्कार मित्रो, माझं नाव धनंजय निळकंठ इंगळे आहे। मी सध्या मुंबईहून आलो आहे। माझं गाव खामगाव आहे, सासरोळी रोहना। आज आम्ही सकाळी 7 वाजता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सफारी करण्यास आलेलो होतो। तर आमचा अनुभव अत्यंत सुंदर आहे। आम्ही जसं आतमध्ये गेलो त्या जाताना आम्हाला वाघांची जे पदचिन्ह आहे ती दिसली। जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले, जसे हरिण, त्यानंतर स्पॉटेड डिअर, रानगाय। त्यानंतर आम्ही येताना डॅमवर थांबून नंतर वापस येताना आम्हाला पुन्हा फ्रेश अशी पदचिन्ह वाघाची दिसली। ती फॉलोअप करताना आम्हाला वाघ आमच्या समोर दिसलं। अक्षरशः म्हणजे एवढ्या 250 एकरामध्ये एक वाघ आपल्याकडे आहे। तो वाघ आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला। सुंदर असा वाघ, त्याचं वर्णन एवढं सुंदर आहे की तो असा लांब आणि मोठे मोठे अशी त्याची पावलं आहेत आणि तो सरळ आमच्यासमोर पळत होता। हा खूप असा सुंदर अनुभव आमचा आलेला आहे। तरी सर्व पर्यटकांनी इथे येऊन सफारी करण्याचा आनंद घ्यावा अशी आमची विनंती आहे। धन्यवाद।